पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। सोलापूर जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी पर्यटन सर्किट सुरू करण्याचा जिल्हाधिकारी कार्तिकेन यांचा मानस। सोलापूर जिल्ह्यात धार्मिक, निसर्ग, जल आणि कृषी पर्यटन यांचा समन्वय साधून एकत्रित पर्यटन विकास केला जाणार आहे। पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प, उजनी धरणातील जलपर्यटन यांना प्राधान्य दिले जाणार आहे। जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांना एकमेकांशी जोडून पर्यटकांना एकाच मार्गाने अनेक ठिकाणे पाहता येतील यासाठी विविध उपयोजना करण्यात येणार आहे। यामुळे पर्यटकांची संख्या वाढते, स्थानिक रोजगार निर्मिती होते, आर्थिक विकासाला चालना मिळते। दरम्यान सोलापूरमध्ये प्राधान्याने ठिकाणे जोडली जाऊ शकतात: पंढरपूर, अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर, निसर्ग पर्यटन, वनविहार, इको टूरिझम प्रकल्प, जलपर्यटन, उजनी धरण परिसर, कृषी पर्यटन, ग्रामीण भागातील प्रकल्प। जिल्ह्यात सुमारे 94 पर्यटन स्थळे असल्याने सर्किट विकसित करण्यासाठी मोठी क्षमता आहे। सोलापूरला राष्ट्रीय स्तरावर पर्यटन नकाशावर आणणे, आधुनिक सुविधा आणि पायाभूत विकास, स्थानिक लोकांना रोजगार आणि आर्थिक उन्नती होणार आहे। दरम्यान जिल्हाधिकारी कार्तिकेन एस यांच्या पुढाकारामुळे सोलापूरमध्ये एकात्मिक आणि नियोजित पर्यटन सर्किट विकसित करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, ज्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अपेक्षित असल्याचं जिल्हाधिकारी कार्तिकेन एस म्हणाले। सर्वांना नमस्कार, मी कार्तिकेन, जिल्हाधिकारी सोलापूर। एक चांगला आयडिया आलेली आहे, तो म्हणजे आपल्याला धार्मिक टुरिझम सर्क्यूट। आमच्या सोलापूर संत महाराजांच्या भूमी आहेत आणि धार्मिक भूमी आहेत, त्यामुळे आमच्याकडे बरेच तालुक्यामध्ये बरेच धार्मिक स्थळ आहेत। ह्या धार्मिक स्थळाचे लोक आमच्याकडे आल्यानंतर आम्ही एक टुरिझम सर्किट तयार करणार आहोत। त्या टुरिझम सर्किटमध्ये पहिला दिवस कुठे कुठे आपल्याला व्हिजिट करता येईल, सेकंड डेमध्ये कुठे कुठे आपल्याला व्हिजिट करता येईल, आणि याच्यामध्ये सगळं इंटिग्रेटेड करायचे आमचे नियोजन आहे। ते म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्टेशन, कोणत्या ट्रान्सपोर्टेशन, काय ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहेत, त्यानंतर तिथे राहण्याच्या काही सुविधा आहेत, ते पूर्ण तयार करून आम्ही एक जे सोलापूरसाठी एक इंटिग्रेटेड टुरिझम सर्किट आम्ही सुरू करायचं नियोजन आम्ही केलेले आहेत। हे पूर्ण झाल्यानंतर मी सर्वांना